ठीक आहे, मला कोणती अशी 3 अंकी संख्या सांगा जिच्यामध्ये 0 येईल. कोण सांगतं फास्ट? 707. ओके, आता मला या 707चा वर्ग काढायचा आहे. 707चा वर्ग काढायचा आहे. मग तुमच्यातून कोण येऊन उत्तर काढून दाखवतं? 707चा स्क्वेअर कोण काढून दाखवतं? वर्ग करायचा आपल्याला. तुम्ही काय करतात? 707 गुणिले 707 करतात आणि वर्ग काढतात. त्यापेक्षा सोपी ट्रिक आहे. हा प्रांजल गायकवाड ये. खूप सोप्या पद्धतीने आणि असंख्य अशा ट्रिक आहे. विदिन सेकंड मध्ये तुम्ही ज्यावेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देशाल त्यावेळेस असे जर क्वेश्चन आले तर तुम्ही काही सेकंड्स मध्ये त्याचे उत्तर काढू शकतात. उत्तर बरोबर आहे का? नाही, होत असतं, मिस्टेक होत असते, पण तिने ट्राय केलेलं आहे. खूप छान आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी कोणी आहे का इंटरेस्टेड की याचं उत्तर मला फक्त एका स्टेप मध्ये काढून दाखवेल? 3 अंकी संख्या आहे आणि या 3 अंकी संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे. फास्ट ये सचिन. खूप सिंपल वेने काढायचं आहे. खूप सोपी ट्रिक आहे. अशा असंख्य ट्रिक आपल्याकडे गणितात असतात. त्या ट्रिक फक्त तुम्हाला इथं यूज करायच्या आहे. हे जे उत्तर काढलेलं आहे ते बरोबर आहे का? राईट, दिस इज करेक्ट आन्सर. तुम्ही जर आता समजा 707 गुणिले 707 जर साध्या पद्धतीने केलं तर तुमचं उत्तर सुद्धा हेच येईल. फक्त नॉर्मल तुम्हाला ट्रिक यूज करायचे असतात. सचिनने काय केलं? 7चा वर्ग किती येतो? 49. 49 इथं लिहून घ्यायचे. या 7चा वर्ग सुद्धा किती येतो? 49. नंतर या 7ने 7 ला गुणायचं. किती आले? 49. आणि या 49 ला परत याने गुणायचं. म्हणजे तिन्ही संख्याचा वर्ग मल्टिप्लिकेशन करायचं. 7 गुणिले 7 गुणिले 2 बरोबर किती येतात? 49. आणि या 49 चे डबल केले आपण परत 98. 49 गुणिले 2 किती येतात? 98. तर तुमचा स्क्वेअर काय असेल? हा असेल. ठीक आहे, जे व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. त्यांना बघूयात आपण हे उत्तर जमतं का. मला 309चा स्क्वेअर काढून तुम्ही सांगायचंय याच पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने, एकदम सिंपल असा. आणि तुम्हाला काय करायचंय? व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगायचंय की 309चा वर्ग हा असेल म्हणून. तर चॅलेंज आहे. ओके.